दिवसभर आळस येतोय, थकवा वाटतोय, काही काम करण्याची इच्छा होत नाहीये, अशा प्रकारच्या तक्रारी बरेच जण सांगत असतात. याच्याकडे कधी कधी दुर्लक्ष पण केलं जातं, पण कदाचित हे पुढे होणाऱ्या मोठ्या आजाराची सुरुवात असू शकते, पूर्वरूप असू शकतं. तर आपण जाणून घेऊयात की अशा प्रकारे लक्षणं का उत्पन्न होतात. प्रामुख्याने दिवसभर जर तुम्हाला थकवा वाटतोय, आळस वाटतोय, कुठलेही काम करण्याची इच्छा होत नाहीये, तर कदाचित हा फक्त मानसिक विकार किंवा आळस नाहीये, तर हे शरीरातील काही कमतरतेचं लक्षण आहे. प्रामुख्याने तुमच्या शरीराला ऊर्जा प्राप्त होत नाहीये, त्याचं हे प्रमुख लक्षण असू शकतं. याच्या मागचं जर मूळ कारण आपण नाडी परीक्षेद्वारे समजून घेतलं तर बऱ्याचदा या व्यक्तींमध्ये अन्न पचन संस्थेमध्ये बदल झालेला असतो, ज्याच्यामुळे शरीरातील सर्व धातूंना योग्यरीतीने पोषण मिळत नाही. कुठेतरी धातुक्षय निर्माण व्हायला लागतो आणि सततचा थकवा किंवा आळस किंवा कंटाळा या प्रकारच्या लक्षणं या व्यक्तींमध्ये दिसून येत असतात. याच्या जोडीलाच कधी कधी या व्यक्तींमध्ये जीर्ण ज्वर सारखी संप्राप्ती निर्माण झालेली असते. धातुगत ज्वर किंवा धातूंवर ज्वराचा तापाचा परिणाम झाल्यामुळे सुद्धा वारंवारचा थकवा, सांधे दुखणं, पाय दुखणं या प्रकारच्या तक्रारी उत्पन्न होत असतात. याच्यासाठी मग आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट करतो, मल्टीव्हिटॅमिनची इंजेक्शन्स वारंवार घेतो, पण त्यांनी पूर्णपणे आराम मिळत नाही. तर याच्यासाठी नाडी परीक्षा ही नक्कीच एक उत्तर असू शकते. नाडी परीक्षेद्वारे तुमच्या शरीरातील बदल, तुमच्या शरीराला पोषण का निर्माण होत नाहीये याचा विचार आपण करू शकतो. कदाचित हायपोथायरॉइडिझम, डायबिटीस सारख्या आजारामुळे सुद्धा ही लक्षणं उत्पन्न होऊ शकतात. तर ते पूर्वरूप आपण नाडी परीक्षेद्वारे समजून घेऊन ट्रीटमेंट केली तर डेफिनेटली तुमच्या शरीरातील हा थकवा, आळस कायमचा जाऊ शकतो.